सुरू करूया. सर्वप्रथम दोघी बहिणी सानिका मोठी आणि सरगम छोटी दोघी बहिणी एक अभंग सादर करणार आहेत. Thank you, Bhau Kaka and Vrinda Kaku, for accommodating us in today's party sohra. आज आम्ही एक अभंग प्रस्तुत करणार आहे राग चंद्रकोस मध्ये. अभंगाचे बोल आहेत पंढरीचे भूत मोठे, आणि आम्ही शेवटी थोडासा बदल केलाय, थोडा ट्विस्ट केलाय, सो ते नक्की ऐका आणि आशा आहे की सगळ्यांना आवडेल आमचं गाणं. थँक्यू. सा सा भूत मोठे भूत मोठे भूत मोठे भूत मोठे पंढरीचे 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 भूत मोठे आल्या गेला झडपी वाटे 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 पंढरीचे भूत मोठे पंढरीचे भूत मोठे पंढरीचे भूत मोठे मोठे. बहु खेचरीच राणा बहु खेचरीच राणा बहु खेचरीच राणा बहु खेचरीच राणा बघ हे विडे होय मना बघ हे विडे होय मना बघ हे विडे होय मना बघ हे वेडे होय मना बघ हे वेडे होय मना पंढरीचे भूत मोठे पंढरीचे भूत मोठे पंढरीचे भूत मोठे. जाऊन का कोणी तिथे जाऊन का कोणी कोणी तिथे जाऊन का कोणी कोणी तिथे जाऊन का जाऊन का तिथे
गेले नाही आले, नाही आले, नाही आले परतोनी पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे. तुका पंढरीसी गेला, तुका पंढरीसी गेला, तुका पंढरीसी गेला, गेला तुका तुका पंढरीसी, पंढरीसी गेला, तुका पंढरीसी गेला, तुका पंढरीसी गेला, तुका 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 पंढरीसी गेला, 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 तुका पंढरीसी 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 गेला. पुन्हा जन्म नाही आला, पुन्हा जन्म नाही आला, पुन्हा जन्म नाही आला पंढरीचे भूत मोठे, 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 पंढरीचे 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 रूप मोठे, पंढरीचे रूप मोठे, पंढरीचे रूप मोठे. आले वारकरी भेटे, आले वारकरी भेटे, आले वारकरी भेटे, सारे वारकरी भेटे, जमले वारकरी थे, पंढरीचे भूप मोठे, पंढरीचे रूप मोठे, पंढरीचे रूप मोठे, पंढरीचे ओ पंढरीचे, ओ पंढरीचे रूप मोठे, रूप मोठे, रूप मोठे, रूप मोठे. थँक्यू, थँक्यू सगळ्यांना. कसं वाटलं? खूप उशीर झाला म्हणून नाही तर खरं म्हणजे करायला हवा होता. पण परत करू नक्की. नक्की. आणि या दोघींना मी तुम्हाला सगळ्यांना सांगून ठेवतो, चॅलेंज दिलेलं आहे की मला रंजनी गायत्री सारखे पुढचे तुमच्या प्रोग्राम हवे. नाही करा, मेहनत करा छान.
आणि अविनाशजी तुम्हाला सांगायचं म्हणजे ही सरगम काल आम्ही दर गुरुवारी वारीच्या दिवसांमध्ये हरिपाठ आणि संत परिचयाचा कार्यक्रम करतो. तर हिच्यासारखी मुलं अमेरिकेत जन्मलेली संतांचा परिचय करून देतात आणि काल 5-7 मिनिटं छान शुद्ध मराठीत तिने करून दिलं. इतका आनंद होतो सगळे ऐकताना. थँक्यू. थँक्यू. माझं नाव सानिका गोडबोले. माझं नाव सरगम गोडबोले. आणि आपल्याकडे खूप लोकांचे असे कार्यक्रम. पराग भालेराव आपल्या देवळाची सगळी म्हणजे धार्मिक कार्य पूजा सांगणं वगैरे त्यांनी सुरू केलं. आपण खूप लांब राहतात तरी असतात दरवेळेला. आणि आता त्यांनी पुढची पिढी पण तयार करायला सुरू केली, पूजा वगैरे शिकवून बुद्धी करून सगळे. आणि सुंदर गाणी पण लिहितो, अभंग लिहितो. आत्ताच त्याने आपल्याला अनफॉर्च्युनेटली आता उशीर झाला खूप, पण त्याने एक नवा अभंग प्रकाशित केला आहे. तुम्हाला सगळ्यांना सांगायचा होता. देवळाच्या आपल्या ह्याच्यावर तुम्हाला मी मेसेज पाठवेन त्याच्या अभंगाची लिंक वगैरे. तर पराग तू असं काम चालू ठेव आणि सगळ्यांनाही उपयोग पडतो ते पण सगळ्यांना थँक्यू. आणि आता मुख्य कार्यक्रम अविनाशजींना बोलवतो. या अविनाशजींची ओळख करून द्यायची कोणाला गरज नाही आहे. आणि गरज असली तरी ते करण्याच्या योग्यतेचा मी नाही, त्यामुळे मी जास्ती काय बोलत नाही. फक्त अविनाशजी धर्माधिकारी गेले अनेक वर्ष चाणक्य परिवाराचं जे काम करत आहे ते आपल्या सर्वांना खूपच मार्गदर्शक आहे. स्वतः IAS ऑफिसर आहेत, त्यांनी 10 वर्ष IAS म्हणून कामही केलं आणि 30 वर्ष आता चाणक्य परिवारातनं महाराष्ट्राच्या पुढच्या पिढ्या आणि आता संबंध भारतभरात काम करत असतात. तर पोलीस किंवा सनदी अधिकारी आपण ज्यांना म्हणतो त्यांना ट्रेन करणं, तयारी त्यांची हेच आहे त्यांचं मुख्य काम. आता ते युनिव्हर्सिटीचाही स्थापन करण्याचं काम त्यांचं चालू आहे, खूप मोठं काम. तर त्याच्याविषयी माहिती आणि खरं म्हणजे आता उशीर झालाय म्हणून पण मी अविनाशजी येणार म्हटल्यावरती खरं म्हणजे खूप ग्रेडी झालो की तुम्ही याच्यावर पण बोला, त्याच्यावर पण बोला, त्याच्यावर पण पण ते आता शक्य नाही. पण आज आपण त्यांना विनंती केली की त्यांचंच गेली 30 वर्षाचे संकल्प आहेत, त्यातले 2 ते संकल्प जे आहेत त्यांनी त्यांच्या स्वतःच्या वेबसाईटवरही ठेवले आहेत. त्यातला पहिला संकल्प आहे संपूर्ण समाजासाठी की तरुणांनी किंवा सर्वांनी आयुष्य परिपूर्ण करण्यासाठी कसं जगायला पाहिजे. आणि दुसरा विशेष संकल्प त्याच्या विद्यार्थ्यांसाठी असतो. तर पहिल्या संकल्पात मी त्यांना अशी विनंती केली तेच आपल्या तरुण पिढीला सगळ्यांना सांगा इकडे पण, कारण ते युनिव्हर्सल विस्डम आहे तो, त्याच्यामध्ये कुठल्याही देशाचा भाषेचा काही संबंध नाही. तर आपली संस्कृती आपल्याला यशस्वी बनण्यासाठी काय देऊ शकते अशा तऱ्हेचं आज आपल्याला ते मार्गदर्शन करतील. अविनाशजी, वी आर व्हेरी ग्रेटफुल यू आर हिअर. मी सर्वांना सर्वार्थाने सर्व मित्रमैत्रिणींनो असं म्हणणार आहे. सर्व मित्रमैत्रिणींनो, विठोबाचे, सर्व संतांचे आणि भारत देशाचे आपण सगळे भक्त, त्यातल्या मित्रमैत्रिणींनो असं म्हणण्यामध्ये सुद्धा एक विशेष अर्थ आहे. तो म्हणजे ज्याला कोणाला जीवनामध्ये साधना करायची आहे त्याला सर्व भारतीय विचारामध्ये सुरुवातीलाच 4 भाव म्हटलंय, माइंडसेट, मनस्थिती. त्यातल्या पहिल्याचं नाव आहे सर्वांप्रती मित्रभाव. की तो तुझ्या मनात असला तर तू तुझी साधना करू शकशील. आपण ते इतक्या पवित्र निमित्ताने हो शुअर, हो हो. किती म्हणजे का सगळं इंग्लिशमध्ये 50-50. आपण ज्या मुहूर्तावर जमलो, आषाढी एकादशी, आणि आपल्याला ज्ञानोबा माऊलींनी शिकवलेलं पसाय दान, त्यातली सुद्धा ओळ आहे, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, दुष्ट बुद्धी वाईट असलेल्यांच्या मनातला अंधार दूर हो,
विश्व स्वधर्म सूर्य पाहो, की सगळ्या जगाला धर्माचा खरा प्रकाश कळू दे. आणि तो सुरू कुठून होईल? तर भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, की आपलं नातं कायचं मूळचं आणि एकमेव उत्तर आहे मित्र भाव. हे मनात ठेवून मी जाणीवपूर्वक म्हणालो सर्व मित्रमैत्रिणींनो. मला या 2 मुलींचे खास अभिनंदन करायचंय. आणि तुम्ही शिकता, राईट? ऑब्विसली शिकता क्लासिकल. हा, मस्त सूर आहे पक्का. सुरातलं माझ्यापेक्षा सौधर्माधिकारींना जास्ती कळतं, पण मी जे ऐकलं क्लिअर तयारी त्याच्यामध्ये उत्तम दिसून येते. आणि सुरू करताना तर तिने एकदम आशा आहे की सर्वांना आवडेल. मला शंका आहे इतकं नीट मराठी आता महाराष्ट्रात तरी बोलतायत का? Now that Bhavu has requested me to sort of ordered me to also speak something in English. Even while I am speaking in English, actually first 2 mantras that I always say, maybe some of you have come across them. The first one is always Namaste. This is a classic Bharatiya style of expressing content. And when it dawned upon me what a profound meaning this single word Namaste has, I decided that henceforth, whenever I speak with people, I am going to start by saying Namaste first. Because that single word, as is the Bharatiya style for thousands of years, it is called Sutra Shaili. That is something to be said. And our Rishis said it in barely 1, 2 or 3 words, but they are so profound that on that 1, 2 or 3 words you can write like 500-page books, or also do research even at PhD level. Because this single Namaste basically means the divinity in me salutes the divinity in all of you. And if we then still think deeper, go deeper, then the very sentence divinity in me salutes divinity in you basically essentially means there is one single divinity everywhere, and all of us in our own way are the expressions of that single divinity. All of it in that single word Namaste. After that Namaste, if I am speaking in Marathi, the mantra that follows is Sarvanna Sarvakal Sarva Shubhecha. I'm not sure this can exactly be translated in English. I'm not sure English is as powerful as most of Bharatiya languages, including Marathi. But the closest English translation, and thank you for appreciation. The closest English translation will be all my absolute, eternal, unconditional best wishes for everyone. That is the essential prayer of Bharatiya Sanskriti as I understand. One can say the Sanskrit mantra is Sarvetra Sukhina Santu. Everything we do in life is supposed to start with a prayer of well-being and the bliss for the whole world, everyone. And our, that is Bharatiya, Indian, you may also use the word Hindu, and the synonym is Sanatan, all one and the same. The essential prayer is everyone, may everyone find bliss in life. And in fact, Sarvetra Sukhina Santu, Sarvajana Sukhi Hovot,
it not only includes entire humanity, it includes entire humanity. Of course, the prayer is not for any one single group of humanity. We are not saying may the only people who sort of follow either my God or whoever is my great person for me, whichever is my book, only let those people find happiness and bliss. No, our prayer is everyone. In fact, everyone means not only human beings, even the animals, even the plants and trees, and also the rocks and stones and rivers and all. Beautiful Bharatiya word, be it in Sanskrit, Hindi and Marathi. अत्यंत उत्तम वर्णन आहे. चर आणि अचर सृष्टी हा शब्द आहे. चर and achar, movable, moving and unmoving. This whole universe is ours. And may it find bliss. This prayer for thousands of years in Sanskrit, this is from Vedas. Sarvetra Sukhinas Santu is from Upanishad. Bhagavan Buddha and Mahavir also taught us the same prayer in Prakrit language, ancient Prakrit. And that is Bhavatu Sabba Mangalam. The meaning is same, that सर्वांचे कल्याण हो. I get to also travel a lot all over the world, more so within India. So I have understood, it's not just ideological point, I have understood essential oneness of India. And that is not only in spite of the so-called mind-boggling diversity. In fact, India welcomes that diversity. India is not worried about that diversity. All India is one. So many languages, so many types of people, so many types of food, and so many types of ceremonies, so many types of even clothes, but India is one. So I get to travel a lot in India, so I can tell you with a certain sense of authority that absolutely all Indian languages have the same prayer. Same prayer. Because while the languages may differ, the content is one and the same. And it is indeed Sarvetra Sukhina Santu. आपण तर आज आषाढी एकादशीच्या पवित्र मुहूर्तावर जमलो आणि आठवायचं जे सगळंच असेल तर हा ज्ञानोबा तुकोबांचा वारसा. आपल्याला ज्ञानोबा माऊली एक असं 16 वर्षाचं पोर की ज्यांनी त्याच्या जीवनामध्ये भयंकर अन्याय, उपेक्षा, अपमान, अवहेलना सगळं सोसलं, पण मुखातून कटू शब्द नाही निघाले बाहेर. कोणाही साठी शिव्या शाप नाही बाहेर पडले. बाहेर पडलं ते पसायदान. आणि आम्ही आयुष्यभर वर्णन करत आलो की जनगण मन आणि वंदे मातरम जशी आपली राष्ट्रगीत आहेत, तसं पसायदान विश्वगीत आहे. पसायदान हे विश्व, आता विश्वात्मके देवे. सगळी भगवद्गीता उत्तम मराठीमध्ये आणि ते पण काव्यमय सांगून झाल्यावर 18व्या अध्यायाच्या शेवटाकडे ज्ञानोबा माऊलींनी आपल्या सगळ्यांकरता ते पसायदान मागितले. आता विश्वात्मके देवे. ते पसायदानाचाही आत्मा या प्रार्थनेत आहे. सर्वेत्र सुखिन संतु. जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. लेट एव्हरीवन्स विशेस बी फुलफिल्ड. I used to feel a little surprised in my childhood whenever I would listen to this line. जो जे वांछील, ज्याची जी इच्छा आहे, let all wishes of everyone be fulfilled. जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. I used to feel surprised. How come everyone's wish become fulfilled? People have so many types of wishes. So how can only for me to be attracted to an earlier line where Jnanoba Mauli says, Je khalanchi Venkati Sando. Let the evil mind of all evil be removed. Taya Satkarmi Rati Vado. Let them understand
that the real beauty, the real happiness in life is thinking good, doing good, wishing good, taya sakkarmi rati vadho. And then the line follows, bhuta paraspare pado maitra jivanche. Let everyone understand that our basic relationship is that of friends, that of equals. And once you reach that state of mind, only then jo je vanchil to te laho. Because once you reach that state of mind, how can you even wish ill for anyone? Once you understand that we are not different, it's the same divinity that is everywhere, how we can even think bad and wish bad and also take to violence about anyone else? So bhuta paraspare pado maitra jivanche. That is, someone asks me, define Bharatiya Sanskruti, then my definition is living life with a prayer for bliss for the whole world is Bharatiya Sanskruti. पहिल्यांदा ही प्रार्थना की विश्वाचं कल्याण हो, आणि हे बघ माझ्या जीवनात मी मला जे करायचं ते करतोय. आता मी इथे साधारण 7 वाजताच्या सुमाराला पोहोचल्यापासून माझं तर म्हणणे तुम्हा लोकांनी हा स्वर्गच निर्माण केला इथे, हेवन. आणि जे भेटले सर्वजण इतक्या प्रचंड प्रेमाने, त्यातल्या बहुसंख्य जणांनी तर आवर्जून सांगितलं की माझ्यापर्यंत मी जे काही बोलतो, and thanks to technology, I have always been saying recently that I actually feel deeply grateful for the technology. It is that technology that enabled us to be in contact even while geographically we may be thousands of miles apart. मला इतक्या जणांनी सांगितलं, मला आनंद आहे, मी I express my deepest gratitude. Again, gratitude is not the word that truly expresses कृतज्ञता. कृतज्ञता, मी कृतज्ञता व्यक्त करतोय. इतक्या जणांनी प्रेमाने सांगितलं. एक माझी माणूस, भारतीय आणि त्या देशाचा कार्यकर्ता या नात्याने माझी भावना आहे, आपलं काम आपण करायचं, करत राहायचं. खरंच भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी आणि तुकोबाराय यांनी सांगितल्याप्रमाणे कर्माच्या फळावर हक्क नाही सांगायचा, कर्माच्या फळात गुंतून नाही पडायचं, पण कर्म उत्तम करत राहायचं. तरी मला तुमच्या आजच्या सांगण्यामुळे ते कर्म उत्तम करत राहायला आणखी आनंद वाटतो. भाऊ, प्रवीणजी and many of you in such a loving and affectionate way discussed things with me and suggested whether we could also keep speaking the essence of Bharatiya Sanskruti and everything. So I have promised, and I repeat this promise on the mic also, that thanks to you, I will continue and also make it a point to now start explaining things in English on YouTube and on channels, thanks to the encouragement you people have given me. So we will continue to do that. भाऊंनी त्यांना हा जो आम्ही चाणक्य मंडल परिवार, हे जे मी छोटंसं शैक्षणिक काम आता करतोय, मला त्यांचं ऐकताना माझ्या मनाच्या एका भागाला पुन्हा इतका दिलासा वाटत होता की इथे असूनही त्यांचं इतकंच नीट लक्ष आहे. श्रीयुत आणि सौ अविनाश धर्माधिकारी आणि चाणक्य मंडल परिवार आणि समजा IAS आणि आता चाणक्य मंडलच्या कामाची 30 वर्ष झाली आहेत की ज्याच्यात आपण मुलांना त्याचा आपला शब्द आहे संकल्प, की आयुष्य काय घेऊन जगायचं. त्याच्यात दोन्ही जे भाऊंच्या लक्षात आले त्यांनी मला सुचवलं की त्यातल्या पहिल्यावरच बोलावं. ते मी गेली 7-8 मिनिटं तेच बोलतोय, पण आपण विचारपूर्वक त्या संकल्पाचं पहिलं वाक्य आहे, मी जीवन आनंदाने जगणार आहे. I will live, I am going to live, I live my life happily. This I always tell the young generation. I am not necessarily saying life itself is happy. When I say I am making a choice,
as is true for human life, all kinds of experiences are bound to come everyone's way. And everyone from Buddha to Tukoba Rai told us that especially the level at which we live, that this life may be full of grief and sorrow. जीवन दुःखमय आहे. तुकोबारायांचा अभंग आहे, सुख जवा पडे एवढंच, दुःख पाहता पर्वता एवढे. या सगळ्यांनी आपल्याला त्यातनं मुक्तीचा मार्गही दाखवला. आणि तो मुक्तीचा मार्ग दाखवल्यांनी सांगितलं की अरे तू स्वतःला ओळख, नॉलेज ऑफ द सेल्फ, लुक इन टू युअर सेल्फ, then you are going to find that actually your true nature is truth, divinity, energy and bliss, सत, चित आणि आनंद. की तू जेवढा स्वतःला ओळखशील तेवढं तुला लक्षात येईल या भौतिक जड मटेरियल जीवनाच्या पलीकडे जात, that your true nature is सत, चित and आनंद. That is the true nature. But what we need to do is look into ourselves. मी जीवन आनंदाने जगणार आहे. त्याच्या पुढचं वाक्य आहे, स्वतःचं कर्तव्य आनंदाने करत जगणार आहे. So that is the definition of happiness. That happiness is not and will not be in lots of negative things, unfortunately. Various addictions, again unfortunately, which I'm not happy to say, they seem to be spreading like wildfire among especially younger generation, almost everywhere in India, be it Punjab, be it Maharashtra, as if there are some lobbies working at it, that the younger generation should be destroyed by making them addicted to various like drugs and all. I know US also has the same issue and trying to struggle and fight with it. So the Bharatiya Sanskriti teaches us that is not real ananda. Your basic nature itself is real ananda, happiness, bliss, but you need to find that, and that is knowledge of the self. आणि तो आनंद कसा शोधायचा? Doing one's duty in a detached fashion with full commitment to that duty, the excellence in our karma, and do not get entangled in the fruits of your karma. You are going to get those fruits, but you don't have to be entangled. Continue to do excellent work. Take pleasure in doing that excellent work. So in terms of education also, we defined knowledge of the self as pursuit of excellence and creativity in one's own chosen walk of life. जीवनातलं जे माझं निवडलेलं क्षेत्र असेल त्याच्यामध्ये मी उत्तम आणि प्रतिभावंत होईन. मला कळणारी संतांची शिकवण सुद्धा तीच आहे. ज्ञानोबाची शिकवण ती आहे, तुकोबाची शिकवण ती आहे. हा जो विठोबाचा जातीपातींच्या पलीकडे नेऊन सर्व महाराष्ट्राला, सर्व भारताला जोडणारा संदेश, तोच घेऊन शिवाजी महाराजांनी आपल्याला भारताकरता पराक्रम करायच्या कामाला लावलं. मूळची भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायातली ओळ आहे भक्ताचं वर्णन करणारी. भक्त कोण? अनिकेता स्थिरमतीर भक्तिमान मे प्रियो नरहा, अशी ओळ आहे. मला जाणवतं त्याचं ज्ञानोबा माऊलींनी मराठीकरण करताना आणखी प्रचंड अर्थ ओतला उलट त्याच्यात. भगवद्गीतेतलं अनिकेत भक्ताचं वर्णन आहे. अनिकेत की ज्याला कुठलं एक जड भौतिक फिजिकल घर आहे असं नाहीये. अनिकेत स्थिरमतीर, ज्याची बुद्धी स्थिर आहे. ज्ञानोबा माऊलींनी त्याला रूप काय दिलं? अवघे विश्वाची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. ज्ञानेश्वर deepened the meaning in it. You will take a look at Bhagavad Gita, there is probably a comma. Aniketa sthiramatir. There is a comma. Jnanoba Mauli removed that comma and deepened the meaning by saying avaghe vishwachi माझे घर. The translation of the word Aniketa, saying the one who thinks the whole world is my home. ऐसी मती जयाची स्थिर. So while Bhagavad Gita says Aniketa sthiramatir, two separate things, Jnaneshwar Mauli connected it. Avaghe vishwachi माझे घर,
ऐसी मती जयाची स्थिर. The one who has that stable intellect, the awareness that actually the whole world is my home. That is also there in Sanskrit. The Sanskrit vachan is Swadesho Bhuvana Traya. This is Adya Shankaracharya. Swadesho Bhuvana Traya. That all these three different worlds is my Swadesh. And I got a photograph standing there with the Bhagwi Pataka on my shoulder, because every Bharatiya and more so every Marathi has that Pataka on his shoulders. This is the Pataka of Jnanoba and Tukoba, of Vithoba, of Shivaji Maharaj, and also the modern times work to be done. I believe it is irrespective of where physically, geographically we live. Swadesho Bhuvana Trayaha Avaghe Vishwachi माझे घर. In fact, all these years I have explained, and as politely as I may say, I have also lived by that principle. I describe Avaghe Vishwachi माझे घर and Hindavi Swarajya as the genetic code of Maharashtra. This is the genetic code of Maharashtra, all Marathi people. On one side, Avaghe Vishwachi माझे घर is the lesson taught to us by Santa. And wherever we are, excellence of our action is worshipping God. And Hindavi Swarajya means we live for and we fight for Bharatvarsha. And the two things are not opposite of each other, they are one and the same. When Jnaneshwari was developed, and through the centuries, its original meaning was getting lost, then Santa Namdev Maharaj told us that one beautiful ovi, Grantha Shrestha Jnana Devi, Ekatari ovi Anubhavavi. Santa Namdev said, Jnaneshwari is a great Grantha, a treatise of more than 9,000 ovis. But Santa Namdev says, at least one ovi should be lived. Ekatari ovi Anubhavavi. Anubhava is not only experience, it is something to be lived. And then even as I went on in my own small way, studying, understanding Bhagavad Gita and Jnaneshwari, then with due respect to Santa Namdev, I sought his permission to just modify it slightly and saying, okay, Ekatari, at least one ovi. Let's try and do that later on. Step by step. Let us start with half an ovi. अर्धी तरी ओवी अनुभवावी. पण मला अर्धी कोणती म्हणायची आहे, तर 18वा अध्याय संपताना ज्ञानेश्वरांनी सांगितलंय, कर्मे ईशु भजावा. दॅट्स द लाईन. कर्मे ईशु भजावा. ईश्वराची आराधना कशी करायची असते, तर ते ज्ञानोबा तुकोबांनी सांगितलं. भजन, ताळ, these are all means to an end. आतला भाव आणि जीवनात तुझ्या जे कर्म करतोयस ते. तर मला जाणवलं की तो संतांचा वारसा आपण सगळे इतक्या आनंदाने जिवंत ठेवतो. एक सहज अगदी छोटा मुद्दा बोलतो आणि तुम्हा सर्वांची परवानगी घेऊन आवर्त घेतो, कारण खरंच वेळ खूप झालाय. उलट तुम्ही सगळे तरी एवढा वेळ थांबलात. आय विल एक्सप्रेस इव्हन माय पर्सनल डीपेस्ट ग्रॅटिट्यूड फॉर ऑल ऑफ यू की थांबलात एवढा. मला एक जण आत्ता सहज म्हणत होते की धर्म या अर्थाने सुद्धा हिंदू धर्म हा सर्वांना आणि त्यातल्या स्पेशली यंग जनरेशनला कसा सांगावा, तर तो संतांचा वारसा, विठोबाचा वारसा आणि कर्मे ईशु भजावा असं म्हणताना सहज मी ज्यांनी तुमच्या परवानगीने थांबतोय, तर मी म्हणेन की जगातल्या आणि त्यातल्या अमेरिकेतल्या सुद्धा, if we want absolutely all human beings to understand what is dharma, that Bharat teaches the whole world. And there is no narrow, no sectarian, no especially definition based on hatred for someone. What is the concept of dharma
and that concept as represented in the word Sanatana or Hindu, which is same as Bharatiya, I thought everyone, but especially young generation, may please be requested to just recite a less than 3-minute speech by Swami Vivekananda on 11th of September 1893 in the plenary session of the Parliament of Religions. Let especially United States be reminded that there is one more 9/11 which is deeper, which connects human beings. This is not the 9/11 of terrorism. This is not the 9/11 where people hijack a plane and crash it into north and south towers of the World Trade Center. This is 9/11. The year was 1893, when actually every other representative of every other religion was saying, my God is the only true God, my book is the only true book, and my path is the only true path to reach my only true God. On that background, Swamiji stood up and spoke for less than 3 minutes, and started out with Sisters and Brothers of America. Thanks to American journalists, they have recorded what happened with only these words, Sisters and Brothers of America. More than 3,000 people sitting in that Chicago Institute of Art, which of course I have had the pleasure and the honor of visiting many times. But the whole audience stood up, clapped. It was a standing ovation, like greatest of the respect in Western civilization, with the only word Sisters and Brothers of America. Because that is the feeling of a sannyasin. That's the feeling of Jnaneshwar, Tukoba Rai, and all of us. That we are all descendants of the same divinity that makes us equals, and therefore the basic relation is that of human beings, sister, that makes us sisters and brothers. Mitra Maitrini, Bandhu Bhagininno. And then Swamiji explained the meaning of Hindu Dharma. He happily said, I stand here as the representative of the oldest religion, of the mother of all religions. These are his words. And then he explained with one shloka from Shiva Mahimna Stotra and another from Bhagavad Gita. And he explained it in so simple words, like different drops of rain water drop on different summits and through different flows finally meet the same ocean. All of us are the drops of the same divinity traveling our own path to finally meet the same ocean. That is Hindu Dharma. It is also in Vedas where the Rishi says, Ekam Sad Vipraha Bahuda Vadanti. Truth is one. That you may call it Brahma, you call it Shiva, you may call it Vishnu. In fact, from Bharatiya standpoint, you may call that truth as God with capital G, or even Allah, as long as there is no violent sectarianism there. That is what Hindu Dharma says. That finally all of us are the expressions of the same divinity, any which way we worship, including the so-called idol worship, mind you, Murti Puja. For Hindu thought, the final nature of truth is Nirguna Nirakar, formless, yes. But the beauty is we can approach Nirguna Nirakar through Saguna Sakar. And then Swamiji also reminded the world, this shloka from 4th Adhyay, Ye yatha mam prapadyante tans tathaiva bhajamyaham. Any which form, any which way in which people worship me, I reveal myself to them in that form. I believe this toleration, this universal tolerance, emerging from awareness of Advaita, non-duality, which increasingly even science is practically proving the non-duality. That is a message of hope for the entire humanity. And Ashadhi Ekadashi is like the best of Muhurta to remember this message of hope for the entire humanity.
So once again and forever, I express my absolutely deepest sense of gratitude for all of you. See you all again. Thank you. There is nothing to say, so I'll proceed. पण एक विशेष कसं आपल्याला शिकायचं असतं लोकांकडून. अविनाशजी या विषयावर 5 तासही बोलू शकतात, हे मला माहिती. तर 5 तासातही कसं सांगायचं, 5 तासातही कसं सांगायचं नाही, आणि तीच गोष्ट 20 मिनिटातही कशी सांगायची, हे आपल्याला याच्यात नक्कीच विचार, आपल्याला जमणार नाही तेवढं, पण विचार करून प्रयत्न नक्कीच करायला हवा. आणि आता यानंतर आपण पूर्णाताईंना विनंती करू की कार्यक्रमाची सांगता आपण त्या पसायदान म्हणून करतील. ज्यांना येतं ते सगळेच आपण एकत्र म्हणूया. फक्त सुरुवात करा. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मजावे वसाय दान हे जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पावो जो जे वांछील तो ते लावो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वारी सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये हो आवेची येथ म्हणे श्री विश्वेश्वराव होईल ज्ञान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया आमच्या सहकाऱ्यांतर्फे तुम्हाला एक छोटे